ग तुम्ही इथं काय करतोय? कॉलेज सुटल्यापासून आम्ही तुम्हाला शोधतोय. आणि या सुनीलला काय झालं? हा असं का बसलायस? बघ ना, चला ना रे घरी, अजून किती वेळ बसायचंय असं? कॉलेज पण सुटलं आता. काय झालं? हा का असं बसलाय? काय माहिती. अरे यार चला ना, क्लासला पण जायचं आपल्याला अजून. काय झालं? हे बघ, मी सकाळपासून ऑब्झर्व करते तुला. काही बोलशील का? अरे बोल ना. प्रत्येक विषयासाठी क्लासमध्ये वेगवेगळे पैसे, SPOCला वेगळे, इको आणि BKला वेगळे. 1-2 विषयांचं ठीक आहे रे, पण प्रत्येक विषयासाठी इतके पैसे आणू कुठून? सांग ना, कुठून आणू? सायलेन्स मुलांनो, आवाजाकडे लक्ष असू द्या जरा. कसं आहे ना, मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपल्या क्लासचे पर्सेंटेज आणि स्कोरिंग रेट हे वाढवायचे. काय वाढवायचे? ही जबाबदारी तुमची. नो एक्सक्यूज. आणि तुम्हाला काय नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्या क्लासचा लेवल काय, स्टेटस काय, तो तुम्हाला पूर्णपणे मेंटेन करायचा आहे. कळलं का? हां. आणि म्हणूनच आपल्या क्लासने पहिल्यांदाच भव्य अशा पारितोषिकांचं आयोजन केलेलं आहे. गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या टॉप 3 रँकर्सला आपण ती बक्षिसं वाटप करणार आहोत. टॉप 3 रँकर्सला. नामी संधी आहे बरं का, सांगतोय, नामी संधी आहे. अशी हातची जाऊ देऊ नका. अरे मग विचार कसला करताय? लागा ना तयारीला स्कोरिंगच्या. चल ना लवकर, खूप उशीर होतोय आणि लवकरही पोचावं लागेल क्लासमध्ये. या आदिती, तुला तर माहिती आहे ना, सर कोणतीच एक्सक्यूज ऐकून घेत नाहीत. हो ग. अगं पण सोनल, तू क्लास कुठे लावतेस? अगं हो, बाबा त्या अकॅडमीमध्ये गेलेत माझ्या ॲडमिशनसाठी. पहिली टेस्ट जवळ येत चालली आहे. स्टडीचं टेन्शन, त्यात क्लासमध्ये टेन्शन. या आदिती, चल लवकर. गेलो नाही आणि लेक्चर अटेंड केला नाही ना, सर डायरेक्ट बोलतात प्रोजेक्टचा एकही मार्क देणार नाही कॉलेजमध्ये. नाहीतर काय यार, तेच सर इकडे, तेच सर तिकडे. कोचिंगच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग चालू आहे नुसती. ब्लॅकमेलिंग. चल सोनल, निघतो आम्ही. अरे एक्झाम जवळ आली यार, जाम टेन्शन आलंय. अरे कसली काळजी कसली चिंता भावा एक्झामची. क्लासमधून सेटिंग लावून पास हो ना. आईला तू तर सॉलिड यार, 1 नंबर. हा, आपल्याला माहित आहे ना आपल्या भाईची वट काय, पण डायरेक्ट पेपरची सेटिंग क्लासमधून कसं काय यार? अरे पैसा बोलतो ना भावा, कसं आहे पैसा दिला ना सगळं मिळतं. अरे मग पेपर काय चीज आहे ते पण काढून आपण. ए भाई ऐक ना हा बोल. यार, आता तुम्ही पास होणार यार, आपलं पण बघ ना काहीतरी. आपण पैसे देतो ना, भरोसा आहे ना आपल्यावर. अरे बस का भावा, तू तर आपला दोस्त आहेस ना, आपण तू तर बघू ना काहीतरी. आणि हा आपण आहे ना, मग काय झंझट नाही, आपण पास होणार. चल. सर, माझी मुलगी पास तर होईल ना? अहो, काळजी कसली करताय तुम्ही, निश्चिंत राहा. हे होणारच होतं, काहीच फायदा नाही झाला. इतकी फी भरली क्लासची, बाबांनी तर पेपरही विकत, तरी काय ग, पहिल्याच युनिट टेस्ट पासून फेलला सुरुवात. मला बघ सगळ्याच विषयात कसे चांगले मार्क्स मिळाले. काय ग, मी तर ऐकलेलं की तू मोठी अकॅडमी जॉईन केलीस, मग तरीही. अंकिता, चल ना. तिला काही बोल नको, ती टॉपर आहे, टॉपर शेवटून. चल आता. सोनल, आज तुझ्या पहिल्या युनिट टेस्टचा रिझल्ट होता ना?
काय झालं मग? बाबा मी तुम्हाला बोलली नव्हती, सांगितलं पण नाही, पण तुम्ही त्या अकॅडमी मधून पेपर आणले होते ना, त्यातील एकही प्रश्न एक्झामला आला नव्हता. काय? अगं पण मग तू इतरही प्रश्नांचा अभ्यास करायचा होतास ना. केला असता ना बाबा, पण तुम्ही ते पैसे देऊन आणले होते, काय फायदा झाला बाबा? तुमच्या इच्छेपोटी मी ती अकॅडमी जॉईन केली. तुमची माझ्यासाठीची काळजी बरोबरच आहे, म्हणूनच तुम्ही आणलेला एक्झाम पेपरचा मी स्टडी केला. आणि काय न व्हायचं तेच झालं, फेल. इतके पैसे भरूनही काय झालं? आणि हो बाबा, त्या अकॅडमी मधून माझं भविष्य काय ना, हे तर चांगलं दिसतंय ना. अगं पण आणि हो बाबा, या अकॅडमी आणि क्लासेसनी ना शिक्षणाचा बाजार करून ठेवलाय, बाजार, जिथे आपल्या असण्याला नाही बाबा, तर फक्त दिसण्याला महत्व आहे. म्हणूनच टॉपरलीसाठी स्टुडंट डिवायडेशन केलं जातं ना. शी. काय हो सर, तुम्ही दिलेले पेपर तर खोटे निघाले. तुम्ही दिलेल्या पेपरमधील एकही प्रश्न कॉलेजच्या एक्झाममध्ये नव्हताच. मग इतके पैसे कशाचे घेतले तुम्ही? अहो कशाचे म्हणजे? आता ऐनवेळी झाले असतील पेपरमध्ये काही बदल, ते मी कसं सांगणार? पेपर घेतेवेळी याचा विचार करायचा होता ना. नाही, चुकलंच माझं. पण आता मी माझ्या मुलीला या अकॅडमीमध्ये नाही ठेवू शकत, आणि मी तुम्हाला दिलेले पैसे मला परत करा. पैसे? नाही 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 नाही, पैसे काही परत मिळणार नाहीत. पेपर मी दिले होते, ते ऐनवेळी बदलले, त्याला मी जबाबदार नाही. आणि काय हो, आम्ही काय काय फुकटचं समाजकार्य नाही करत. कोचिंग अकॅडमी म्हणजे बिझनेस आहे, बिझनेस. अहो धंदा आहे, धंदा. ए अंकिता, तुझा मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास झालं का ग? हो अगं, पाटील सरांनी खूप छान शिकवलं. हो, आणि तुला डिमांड आणि सप्लायला जमतं का ग? हो, ते पण जमायला लागलं. ते सरांनी खूप छान एक्सप्लेन केलं. आणि ओसीचा फर्स्ट चॅप्टर येतो का ग तुला? हो येतो ना अगं, कालच पाटील सरांनी पार्टनरशिप फॉर्मचे फीचर्स घेतले ना, ते खूप छान समजले. एक ना, कॉंग्रॅट्स, तू आज युनिट टेस्टमध्ये फर्स्ट आलीस ना. पण काय का कसं काय केलं तुझं सगळं? अगं सारिका, यामागे माझी मेहनत तर आहेच, पण मी ज्या क्लासमध्ये जाते ना, तेथील शिक्षक अगदी चांगलं शिकवतात आणि शिकवलेल्या डोक्यात अगदी फिट बसतं. अतिरिक्त अभ्यासाचा ताण सुद्धा नाही आहे. हां, आणि क्लासमधील सरांनी जे शिकवलेले महत्त्वाचे मुद्दे असतात ना, ते मला एक्झामच्या वेळेस उपयोगी सुद्धा पडतात. हो अगं, आणि अकाउंट्सची पण मला आधी खूप भीती आणि चिंता होती, पण जेव्हापासून मी हा क्लास जॉईन केलाय ना, तेव्हापासून अगं कसलीच चिंता आणि भीती नाही. खूप छान जमतं आता. हो का? हे तुम्ही दोघी बोला, मी आलेच. हां काका, तुम्ही सोनलचे बाबा ना? हो बाळा. तिला माझ्याकडून सॉरी सांगाल का? ते म्हणजे काय झालं ना, आज कॉलेजमध्ये मी फर्स्ट आली आणि त्या भावनेच्या भरात तिला जरा मी जास्तच बोलली आणि आता मला खूप गिल्टी होते. तुम्ही प्लीज जरा तिला सॉरी सांगाल का? ते ठीक आहे, सांगतो मी. पण तुझा क्लास नक्की कुठे कळेल का मला? हो, इथून पुढे दुसऱ्या मजल्यावर. अहो पण काका. सर, आत येऊ शकतो का मी? या बसा, बोला ना. तेच बोलायलाच आलो आहे मी. मला तुमच्या क्लासची मुलगी भेटली खाली, अंकिता. माझ्या मुलीची वर्गमैत्रीण ती. पहिल्याच युनिट टेस्टला अव्वल आली म्हणे. नाही, छान आहे, पण मग तुम्ही किती पैसे घेऊन पेपर विकता? साहेब, आम्ही असं काहीच करत नाही. अहो, सगळेच असे बोलतात. काय तर म्हणे क्लासेस म्हणजे पैसे कमवायचा धंदा झालाय, धंदा. तुम्ही किती पैसे घ्याल ते सांगा ना. मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही असे काहीच करत नाही. प्रत्येक क्लास फक्त काय पैशासाठीच चालवायचा का? शिक्षण पद्धतीचे 12 वाजवायचे. कोणत्या विश्वासावर सांगा ना, कोणत्या विश्वासावर आम्ही आमच्या मुलांना चांगल्या भविष्यासाठी क्लासेसमध्ये जॉईन करायचे? पण ते जाऊ द्या ना, तुम्ही किती पैसे घ्याल ते सांगा ना. पहिल्या युनिट टेस्टला मी टॉपर, तर दुसऱ्या युनिट टेस्टला तू तर चांगलीच बाजी मारलीस ग. पण काय ग, हे सगळं जमवलंच कसं? चल आता, उशीर होतोय. आणि हो, ते फर्स्ट, सेकंड, थर्ड रँकसाठी तुमच्या या ओमसाई क्लासमध्ये तुम्ही कोणते प्राइजेस लावले आहेत? साहेब, आम्ही पैसे घेत नाही हे तुम्हाला वारंवार सांगितले. पण बक्षिसांचंच म्हणाल तर ओमसाई क्लास जॉईन केल्यानंतर मुलांना टायपिंग आणि टॅलीचा कोर्स आम्ही फ्री देतो आणि इंग्लिश स्पीकिंग फक्त 999मध्ये बॅच आहे. काय? होय साहेब, तुमची चिंता मी समजू शकतो. पाल्याच्या भविष्याबद्दलची काळजी साहजिकच आहे, पण ओमसाई क्लास जॉईन करताना तुम्हाला भरमसाठ फीही नाही, प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे पैसेही नाहीत. शिक्षणाचा बाजार करून ठेवलाय
त्या लोकांनी. हीच बाजार पद्धती आम्हाला ओमसाई क्लासमार्फत बदलायची आहे. टक्केवारीसाठी इथे चढाओढी नाही, जबरदस्तीही नाही, शर्यतही नाही आणि मुळीत ती नसावीच. बरोबर आहे सर तुमचं. ओमसाई क्लास हायफाय नाही, पण मुलांचे भविष्य घडवण्याची पद्धत मात्र हायफाय आहे. पण सर मी तर त्या अकॅडमीमध्ये. अहो, मोठमोठ्या अकॅडमीमध्ये असं चालतंच. सगळे असे करत नाही. पैसे कमवणे हा त्यांचा हेतू. मुलं म्हणजे त्यांचं प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट. आणि त्यांचं यश हे त्यांचं प्रॉफिट स्टेटमेंट आहे. काय होतं याच्यानी? मुलांचा आत्मविश्वास नाहीसा होतो. बाकी सारे मिळेल हो, पण आत्मविश्वासाचं काय? हाच आत्मविश्वास ओमसाई क्लास त्यांचा टिकवून ठेवतो. मुलांचं उज्ज्वल भविष्य घडवणे हाच ओमसाई क्लासचा परम हेतू. विद्यार्थी हा हिरा आहे, हिरा. हिरा हा मातीतच चमकतो आणि ओमसाई क्लास त्यांना त्यांच्या आत्मविश्वासाच्या आणि स्किलच्या जोरावर चमकायला मदत करतो. प्रत्येक पालक आपल्या पाल्याची जबाबदारी आमच्यावरती सोपवतो आणि आम्ही त्यांचं उज्ज्वल भविष्य घडवणारच याची खात्री आम्ही देतो. क्लास सुरू झाल्यापासून सातत्याने 3 वर्ष मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर आम्ही मुलांचा विकास घडवतो. पहिल्या वर्षी आमचे पर्सेंटेज 79%, दुसऱ्या वर्षी 84% आणि तिसऱ्या वर्षी 94%. माफ करा सर, पण आता ह्या ओमसाई क्लासमध्ये येऊन माझ्या मुलीची 12वी कॉमर्सची चिंता मिटली. फक्त 11वी 12वी नाही साहेब, 12वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत बँकिंग अँड इन्शुरन्स, अकाउंटिंग अँड फायनान्स आणि BMS आणि तसेच त्यांच्या करिअरसाठी प्रोफेशनल म्हणजेच CA, CMA आणि CS याचे बॅचेससुद्धा होतात. धन्यवाद सर. चला येतो. अहो, ओमसाई क्लास आहे ना, आपल्या पाल्याच्या भविष्याबद्दल निश्चिंत राहा ना. Look, I will make you understand why English is important. Most of our subjects are in English, so basically it is important in our studies. And even when it comes to our career life, and if we go for an interview, nobody is going to ask us which language will you prefer. They will straight away ask us questions in English. And even if we travel abroad, then we cannot understand their native language. So at that time also, English is our only option. Even though Hindi is our national language and Marathi is our mother tongue, then also English is the most preferable language, and that is why it is important to learn English. And it is not that tough language, you just need to form proper sentences. Understood? ॲडमिशन? अहो, ओमसाई क्लास आहे ना, मग आपल्या पाल्याच्या भविष्याबद्दल निश्चिंत राहा ना. हे काय पाटील सर? आपल्यासाठी प्रत्येक पालकाचं समाधान महत्त्वाचं आहे. खूप सारे पैसे, काही निवडक अकॅडमीची मनमर्जी, ब्लॅकमेलिंग, पालकांची तर पेपर विकत घेण्याची हिंमत. अहो, या सर्वातून खचतो तो विद्यार्थी वर्ग आणि आपलाच पाल्य. बरं, हे सर्व म्हणजेच क्लासेस का? नाही, क्लासेस म्हणजे शिक्षणाचा बाजार होतो, पण तो का होतो, कसा होतो, बरं त्याचे वाईट परिणाम तरी काय, याचा कधी आपण विचारच करत नाहीत ना. मी एक सामान्य विद्यार्थी, त्यामुळे हे सर्व आणि शिक्षण पद्धतीतील ही हीनता मुळापासून उपटून काढण्याचा हा आमचा एक प्रामाणिक आणि छोटासा प्रयत्न. आता त्यात कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू आमचा मुळातच नाही. हे सर्व बंद व्हावं हीच प्रामाणिक इच्छा शहापूरच्या ओमसाई क्लासेसची. होय, कारण त्यांच्यासाठी भरमसाठ पैसे नाहीत, तर आपल्या पाल्याचे भविष्य किंबहुना त्याचे उज्ज्वल भविष्य महत्त्वाचे आहे. म्हणूनच आता आपल्यासाठी एकच म्हणावे लागेल, अहो, ओमसाई क्लासेस आहे ना, मग आपल्या पाल्याच्या बरोबर आपल्या पाल्याच्या भविष्याबद्दल निश्चिंतच राहा ना.